आपल्या बारच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडमांना विनंती करतो की त्यांनी माननीय रुक्मे साहेबांचा सत्कार करावा। साहेबांच्या सहकार्यामुळे आपल्या पुण्यामध्ये जवळपास 50 मेडिएटर हे तयार झाले। हे सर्व श्रेय ही साहेबांना जातं, म्हणून आपल्या बारतर्फे आपण त्यांचा सत्कार करत आहोत। सर्वांनी टाळ्या माझे सर्व सिनियर्स अजित कुलकर्णी सर, त्याच्यानंतर आणि सर्व बंधू भगिनींनो, आज थोडासा वेगळा विषय आहे आणि आपल्याला आज मार्गदर्शन करण्याकरता मुंडे साहेबांनी खूप छान विषय निवडलेला आहे। त्यामुळे मी फार बोलून आज आपल्याला मुंडे साहेबांचंच लेक्चर ऐकायचं आहे, त्यामुळे मी फार काही याच्यामध्ये माझं भाषण करण्यात वेळ घालवणार नाही। पण सर्व न्यायाधीश इकडे आलेले आहेत, मी त्यांचा मनापासून धन्यवाद मानते। आजचे मार्गदर्शक माननीय न्यायाधीश फुले साहेब, आपण याचा थोडक्यात परिचय करून देऊ। त्यांचं शिक्षण LLM, DLL, LW तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन्सिक्स अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये झालेलं आहे, तसेच टॅक्सेशन लॉ पण झालेला आहे। त्याचप्रमाणे ADR असे शिक्षण झालेले आहे। माननीय न्यायाधीश फुले साहेब यांचं सर्व शिक्षण हे आपल्या पुणे विद्यापीठामधूनच झालेलं आहे। तसेच माननीय न्यायाधीश फुले साहेब हे 2015 पासून सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन JMMC म्हणून काम करत होते। ते नांदेड, मनमाड, इचलकरंजी येथे त्यांनी काम पाहिलेलं आहे। यापूर्वी ते मुंबई उच्च न्यायालय व छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये PA टू कोर्टशिप म्हणून काम पाहिलेले आहे। तसेच 2024 पासून ते फॅमिली कोर्ट जज म्हणून देखील काम पाहत आहेत, ते आजपर्यंत आहे। मी माननीय फुले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट यावरती मार्गदर्शन करावं। आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळं या सगळ्यांचा धन्यवाद। दुसरी गोष्ट, या कार्यक्रमाला आपल्या कोर्टाचे PJ साहेब, इतर सर्व न्यायाधीश महोदय, सगळे वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहात, यांचं देखील मी स्वागत करतो। एकदम शॉर्टमध्ये सांगतो की लेक्चर देण्याकरता काही आचारसंहिता पाळायच्या असतात। माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही आचारसंहिता ठरवून दिल्या। आचारसंहितेतून सोपी आहे की सबज्युडिस प्रकरण जे असेल, माझ्या कोर्टातलं असेल किंवा इतर कोणत्याही कोर्टातलं, त्याच्याबद्दल काही भाष्य करायचं नाहीये। दुसरी गोष्ट, ऑनरेबल अपेक्स कोर्ट असेल, ऑनरेबल हायकोर्ट असेल, यांनी वेळोवेळी जे काही न्याय निर्णय पारित केलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काही भाष्य करायचं नाही। एकदम टू रिस्पेक्टने आपल्याला या ठिकाणी आपलं जे काही मत आहे, मला जो काही कायदा कळाला आहे, शेवटी कायदा काय छोटा कायदा 31 सेक्शनचा कायदा आहे, आपण सर्वजण तो डेली वापरतोय, परंतु फक्त की प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो, त्याच्यामधून हे सगळं प्रकार करायचा असतो। तर याच्या सांगण्याच्या पूर्वी मी सगळे सिनियर न्यायाधीश आहेत, सगळे ॲडव्होकेट आहेत, तर मी छोटीशी आपल्याला सगळ्या एक नम्र विनंती करतो की हा हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 की ज्याला आता आपण हिंदू सक्सेशन ऍक्ट अमेंडमेंट 2005 असं म्हटलं जातं, की एक 25 मिनिटात 30 मिनिटात याच्यावर काही भाष्य म्हणजे याच्यावर काही सांगायचं तर तो विषय कव्हर होणार आहे असं तुम्हाला पण माहिती होणार नाही। तर मला फक्त ना माझी आपली एक नम्र विनंती अशी आहे की मला जो समजला, मी न्यायदान करत असताना जजमेंट दिले असतील, वकिलांचं ऐकलं असेल, सायटेशन वाचले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ड्राफ्टिंग पाहिलं असेल, त्याच्यातून मला जो उमगलाय त्याचा जो अर्थ आहे तो मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हे सगळं सबजुक्ट करेक्शन आहे, इथं असं पण काही नाही
की आता हे न्यायाधीश महोदयांना बघून मी सांगतो, इथं काय आपण सगळे स्टुडंट ऑफ द लॉ आहे आणि असं नाही की हे जज आहे यांनी सांगितलं म्हणजे तेच खरं आहे असं काही नाही. म्हणजे बिकमिंग ऑफ अ जज डज नॉट मीन दॅट सम विजडम इज कन्फर्ड अपॉन मी. फक्त त्याचा अर्थ एवढा आहे की आम्हाला काही वी गॉट सम लेजिस्लेटिव्ह पॉवर टू ऍडज्युडिकेट द मॅटर. त्याच्यामुळं मला जो समज आहे त्या अँगलने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 30 मिनिटाचा जो वेळ असल्यामुळं मला फक्त ते माझ्या पद्धतीने सांगू द्या. ज्याला कोणाला त्याच्यातून घ्यायचंय ऍग्री करा डिसऍग्री करा हे राहणार आहे. तर मला फक्त माझ्या पद्धतीने सांगा. आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी कशी आहे की मी ज्यावेळेस आहे ना काही कालावधीपूर्वी काही वर्षापूर्वी मी ज्यावेळेस असं ठरवलं की आपल्याला असोसिएट प्रोफेसर व्हायचं, तर त्यावेळेस वाचन करत असताना आम्हाला काही टीचिंगच्या मेथड होत्या. आता इथं कुलकर्णी साहेब पण त्यांनी खूप वर्ष टीचिंग केली. तर टीचर सेंटर्ड आणि स्टुडंट सेंटर्ड. तर त्याच्यामध्ये 5 E असतात. म्हणजे कॅपिटल E म्हणजे काय करायचंय की एक्सप्लेन, इलॅबोरेट, एक्सप्लोर, एंगेज आणि इव्हॅल्युएट अशा त्याच्या 5 पद्धती आहेत. पण आता त्या 5 पद्धती कोणतीच पद्धत अशा ठिकाणी कामाला येते असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे आता मला माझ्या पद्धतीने हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2005 मला जो समजलाय ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि थोडंसं अजून एक मी त्याच्यामध्ये ऍड असं करतो की पुस्तक घेतलं त्याच्यातून मी वाचून दाखवलं, प्रोव्हिजन सांगितलं, तर पुस्तक आपण दररोजच वाचतोय. तर मी शक्यतो पुस्तक रेफर जेणेकरून होणार नाही याच्याकडे मी थोडं लक्ष देईन. 2-3 केस आहेत, फक्त ते केस माझ्या लक्षात राहणार नव्हते. काही ते त्यातले 2-3 शब्द आहेत ते मात्र मी नोट करून आणले, तेवढे मात्र मी रेफर करेन. आता सगळ्यात सुरुवातीला सांगतो की आपल्याला 4 तारखा लक्षात ठेवायच्या की 17 जून 1956, 9 सप्टेंबर 2005, 20 डिसेंबर 2004 आणि 22 जून 1994. 56 ला कायदा आला. मग याच्यापूर्वी काही सक्सेशन नव्हतंच का? हिस्सा भेटतच नव्हता का? आपण आता जे म्हणतो ना जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे जे होतं ते काढून टाकलं. आता काय झालं सध्या की जो सर्व्हायव्हरशिपचा जो रूल होता तो ॲब्रोगेट झालाय, तो कॅन्सल आउट झालेला आहे. आपण म्हणतो 2005 सालापासून, 9 सप्टेंबर 2005 पासून. पण याचा अर्थ महिलांना काही अधिकार नव्हते का? नाही, अधिकार होते, नाही असं नाही. तर आपला हिंदू वुमन्स राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937 पण होत आहे. 56 ला तो कोडिफाईड ऍक्ट आला. त्याच्यानंतर एक गोष्ट सगळ्यात एकदम इम्पॉर्टंटली नोट करून घेण्याची अशी आहे की महाराष्ट्र शासनाने 22 जून 1994 ला सेक्शन 29A सांगून कोपासर तर मुलींना त्याच वेळेस ठरवलं होतं. परंतु झालं काय की 29A चा सबसेक्शन 3 मध्ये रोमन शॉर्ट 3 मध्ये सांगितलं की नथिंग शॅल अप्लाय. म्हणजे प्रोव्हिजन्स जे केलेले आहे ते अप्लाय राहणार नाही. पण कोणाला की जी डॉटर मॅरिड बिफोर द अमेंडमेंट. म्हणजे परत असं झालं एक मनुष्य आहे त्याला 2 मुली आहेत, एकीचा विवाह 1991 झाला, एक अनमॅरिड आहे झालं, परत त्याच्यामध्ये विभागण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना की अरे वा 2005 ला खूप मोठा हे घेतलंय की फर्स्ट टाइम झाला, फर्स्ट टाइम नाही 94 झालंय. आता आपण मूळ विषयाकडे येऊ. तर हे सांगत असताना मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो असं की हिंदू सक्सेशन ऍक्ट 31 सेक्शनचा ऍक्ट आहे. 31 सेक्शन मध्ये 2 सेक्शन ओमिट झालेले आहेत, 1 सेक्शन रिपीट झालेला आहे. आता 1 नंबर सेक्शन पासून 31 नंबर सेक्शन तर माझे टिप ऑफ टंग आहे. मी ते तुम्हाला सिक्वेन्स देखील सांगू शकतो की 1 ते 4 मध्ये काय सांगितलंय. इंट्रोडक्टरी त्याच्यामध्ये शॉर्ट टायटल एक्सटेंड हा ऍक्ट कोणा लागू राहणार आहे, याची ऍप्लिकेबिलिटी काय आहे, 2 मध्ये, 3 मध्ये डेफिनेशन आहे, 4 मध्ये याचा ओव्हररायडिंग इफेक्ट आहे. पण सेक्शन खरे चालू होतात 5 पासून. त्याच्यामध्ये 3 प्रकार केलेले. 5 मध्ये सांगितलेलं आहे की इंटेस्टेड सक्सेशन. नंतर त्याच्यात 2 नंबरचा सब क्लॉज केलाय की त्याचं सांगितलं की जनरल रूल ऑफ सक्सेशन. आणि 3 नंबरचा इस्टेट. आणि चॅप्टर नंबर 3 जो आहे तो टेस्टामेंटरी सक्सेशन आहे. आणि चॅप्टर नंबर 4 जो आहे तो सेक्शन रिपीट झालेला आहे. तर या पूर्ण ऍक्ट मध्ये आपल्याला 2 शब्द कधी ऐकायला मिळतील. एक झालाय रिपील आणि एक झालाय ओमिट. सेक्शन 23 आणि सेक्शन 24 हे काय ओमिट झाले. ओमिट म्हणजे काय, एक स्पेसिफिक पोर्शन ऍक्ट मधला तो वगळण्यात आला, हे झालं ओमिट. आणि रिपील म्हणजे काय की ते नॉन एक्झिस्टन्स, आता अस्तित्व राहिलं नाही, ह्या सेन्सनी आपल्याला सेक्शन 31 पाहिजे. आता असा प्रश्न पडतो, आपण सर्वसाधारणपणे असं मी आपल्याला विचारतो, असं कधी झालंय का की एखादा समजा मेंटेनन्सची केस आहे समजा, किंवा मेंटेनन्सची म्हणा किंवा क्राईमची केस आहे, 302 ची केस असं
काही क्राईम केलेला आहे आणि आपण जज साहेबांच्या समोर गेलो, सर सांगितलं सर याला जामीन देऊन टाका, हा SC समाजाचा आहे, हा ST समाजाचा आहे, ओपन आहे. असं कधी आपण असं कधी पाहिलंय का आपण? किंवा सर याला मेंटेनन्स थोडा जास्त द्या, हा उच्चवर्णीय आहे, सर याला मेंटेनन्स कमी द्या कारण की तो मायनॉरिटी मध्ये. असं कधी आपण ऐकलंय का? नाही. परंतु मग इनहेरिटन्स, मॅरेज, बाकीच्या बाबतीत आपण फॉलो का करतोय? इथं तर मग ते युनिफॉर्म तर म्हणजे युनिफॉर्म कोड पाहिजे, हरकत नाही, पण आपल्याला काय शेवटी रिलिजनच्या आधारे पण आपला प्रत्येकाला प्रोपोगेट करण्याचा अधिकार असल्यामुळं हे सगळ्या पद्धती पुढे चालू आहे. त्याच्यामुळे हिंदू, पारशी, जैन, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे. आपला आता विषय ठेवायचा फक्त हिंदू सक्सेशन ऍक्ट 2005 अमेंडमेंट ऍक्ट 2005 तर हा पाहत असताना हा ऍक्ट जो आहे 23 सेक्शनचा, तर ही आहे एक फ्रेम, ही एक फ्रेम आहे, फ्रेम. तर ही फ्रेम आहे ना, फ्रेम वाचायला 10 मिनिटं लागणार नाही, 15-20 मिनिटात आपण एवढा छोटा ऍक्ट आहे 31 सेक्शन वाचू. परंतु नुसतं ती 31 सेक्शन वाचून उपयोग नाही. माझा वैयक्तिक जो काही छोटा मोठा अनुभव आहे त्या आधारे मी आपल्याला एक सांगतो की सगळ्यात जास्त आपल्याला मित्र, कंपनी, नातेवाईक जे बाहेर आपण ज्यावेळेस घरी असतो, बाहेर असतो, त्यावेळेस सगळ्यात जास्त क्वेरी विचारणारे प्रश्न उपस्थित होत असाल तर ह्या बाबतीत, अरे माझ्या चुलत्याने केस केली, माझ्या भावाने केस केली, माझ्या आत्याने हिस्सा मागितला, काय करायचं? आणि दुसरी गोष्ट की कोर्टामध्ये सुद्धा लिटिगेशन सगळ्यात जास्त ह्या गोष्टीवर पेंडिंग आहे. बहिणीने हिस्सा मागितला, भावाने हिस्सा मागितला, हिस्सा भेटेल का, किती भेटेल वगैरे वगैरे. तर ही एक फ्रेम आहे. तर नुसतं सेक्शन वाचून उपयोग नाही आपल्याला. तर ही फ्रेम भिंतीवर लटकवलेली ती ज्या खिळ्याच्या आधारे लटकलेली आहे, म्हणजे या फ्रेमचं वजन जो खिळा सहन करतोय ती जी खिळे ते खिळे आपल्याला पाहावं लागतील तरच हिंदू सक्सेशन ऍक्ट आपल्याला समजणार आहे, असं वैयक्तिक मला वाटतंय. तर हे सगळं पाहत असताना आता प्रश्न असा उपस्थित होतो की अरे 1925 साली तर इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू होता, मग परत 56ला जून मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट कशाला केला? की त्यात यायचं ना की हिंदूला देखील तो ऍक्ट लागू राहील. तर काहीतरी कारणात असेल. 25 म्हणजे किती 25-30 वर्षापूर्वीचा ऍक्ट होता, तसं नाही. तर हिंदू सक्सेशन ऍक्ट या 3 शब्दामध्ये पाहिजे हिंदू म्हणजे काय ते आपल्याला पाहावं लागतंय. आता मी फक्त बुलेट पॉईंट सांगणार आहे, डिटेल सांगायला गेलं तर वेळ जाईल. हिंदू म्हणजे काय सर्वसाधारणपणे, हा त्याच्यावर आपल्याला एक सांगतोय मी, जरी थोडंसं भरकटलो परंतु मला मी पूर्ण कॉन्शियस आहे की आपल्याला सांगायचं हिंदू सक्सेशन ऍक्ट. मी परत तिकडे येईल, पण ह्या सेक्शन 1 ते 23 करता मी फक्त शेवटचे 10 मिनिटं देणार आहे. बाकीचा मी सांगितल्याप्रमाणे याच्या रिलेटेड जे टॉपिक आहे ते मी आपल्याला सांगणार. हिंदू म्हणजे काय? वीरशैव, लिंगायत किंवा आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज यांना फॉलो करणारे लोक, ते लोक नाही की जे ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, जीव आहेत, मुस्लिम आहेत, हे लोक नाही. परत खाली सांगितलं काय? प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट इज नॉट ऍप्लिकेबल टू द पर्सन हू बिलॉंग टू द शेड्यूल ट्राईब. आता आपल्याला दररोज कोर्टामध्ये येतं एका वेळेस म्हणजे एसटीला लागू नाही. अरे मग एसटी म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्यायची, एसटी मग त्याला विचार एसटी म्हणजे काय? ते आम्हाला नाही माहिती. तुम्ही काय करा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुढे जा 307 का 366 त्याच्याचा परत क्लॉज पहा. तिथं आपण गेल्यानंतर तेव्हा देत नाही, तुम्ही काय करा शेड्यूल मध्ये जा. तर एक या ठिकाणी मी आपल्याला एक सांगतो की हे अशा प्रकारचे लेक्चर सिरीज आणि वर्कशॉप, आमच्या जे काही वर्कशॉप आहे घ्यायचा उद्देश काय? वर्कशॉप घेण्याचा उद्देश असतो की युनिफॉर्मिटी राहील, म्हणजे पिरियड व्यव करण्याकरता सर्व जजेस मध्ये एकच क्रायटेरिया असावा म्हणून हे घ्यायचं. समजा काय झालं म्हणजे वर्कशॉप, परंतु ही जी सिरीज असतील, ह्या सिरीज ज्या असतात या सिरीजचा उद्देश काय असतो की कोणाला किती हुशार आहे ते सांगायचा उद्देश नसतो, कोणाची टेस्ट करायचं नसतं नॉलेज. बऱ्याच वेळेस काही लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो की तो सहजपणे सांगून जाऊ शकतो आणि तो म्हणतो काय मला तर ही गोष्टी मी अँगलने विचारच केला नाही. म्हणून मी आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. ज्यावेळेस आपण म्हणतो ना प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट इज नॉट ऍप्लिकेबल टू द पर्सन बिलॉंग्स टू द शेड्यूल ट्राईब, त्याच्यात लगेच 360 क्लॉज 25 ते होते तुम्ही शेड्यूल कडे जा. आता शेड्यूलच्या अँगलने मी आपल्याला सांगतो की सर्वसाधारणपणे मी कोणाचं काही नॉलेज टेस्ट करत नाही, पण सर्वसाधारणपणे 50% लोक या ऑडियन्स मध्ये बसलेले असे असतील की त्यांना जर सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये 12 शेड्यूल आहेत, 12 शेड्यूल कोणाचे टिप ऑफ टंग आहेत का, तर ते नाही 12 शेड्यूल कुठे टिप ऑफ टंग असतात का. पण लेक्चर सिरीजचा एक फायदा असा असतो की मी मात्र आपल्याला एक खात्री देईन की मी आपल्याला 5 मिनिटांमध्ये कॉन्स्टिट्यूशनचे 12चे 12 शेड्यूल टिप ऑफ द टंग तुमच्या 5 इथून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस 12चे 12 शेड्यूल तुमचे तोंडपाठ असतील.
काय ह्या गोष्टी करताच आपली लेक्चर सिरीज घ्यायची असते. हा थोडा विषय परिवर्तन होता, पण मी तुम्हाला सांगतो एसटीच्या अँगलने आपण सांगतोय. एक सरळ सांगितलं ना, 12 शेड्यूल कोणते आहेत. एक नंबर शेड्यूल आहे टेरिटोरी, दुसरं शेड्यूल आहे इमोल्युशन म्हणजे सॅलरी किती, इमोल्युशन किती, तिसरं शेड्यूल आहे अफर्मेशन आणि ओथ, शपथ कशी घेतात सगळे ते लोक कसे घेतात, शपथ कशी घेतात. 4 नंबरचं शेड्यूल आहे राज्यसभा, 5 नंबरचं शेड्यूल आहे शेड्यूल ट्राईब्स, 6 नंबरचं शेड्यूल आहे ऑर्डर ट्राईब्स आहे. नंतरचं शेड्यूल आहे फेडरेशन, सॉरी फेडरलिझम. त्याच्यानंतरचं शेड्यूल काय आहे की ऑफिशियल लँग्वेज. त्याच्यानंतरचं शेड्यूल आहे की हे पंचायत राज, आणि नंतर सगळ्या शेवटचं आहे म्युन्सिपालिटी. याच्याकरता एकच छोटासा क्रायटेरिया असा आहे की हा क्रायटेरिया आपण, मी याचं एक छोटं उदाहरण दिलं. अशा 10-5 माझ्याकडे शॉर्ट फॉर्म तयार आहे, त्याचं उदाहरण तुम्हाला देतोय. एक मी असं माझ्या काय मनाचं मी ज्या ठिकाणी वाचतो, एक शब्द होता असा की टीयर्स ऑफ ओल्ड पीएम, TEARS, OF आणि ओल्ड OLD आणि PM, टीयर्स ऑफ ओल्ड PM असं देऊन घेतलं. आपण 2-3दा वाचलं की ते पाठ होत जातं. आता आपण परत आपल्या मूळ विषयाकडे येऊ. हा ऍक्ट आहे ना, हा ऍक्ट नेमकी कोणाला लागू आहे, कोणाला लागू नाही, याचं ऍप्लिकेशन कसं आहे, हे तर सगळं दिलेलं आहे. डेफिनेशन क्लॉज मध्ये ना हे सांगितलं त्यांनी, हे क्लास 1 कोण आहे, क्लास 2 कोण आहे, ॲग्नेट कोण आहे, कॉग्नेट कोण आहे, फुल ब्लड काय, हाफ ब्लड काय, युटेरिन ब्लड म्हणजे काय. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला हा ऍक्ट समजून घ्यायला निश्चितपणे उपयोगाच्या पडतात. नुसतंच आपण समजा सेक्शन 6 घेतला, सगळ्यांचा तो जास्त यूज होणारा सेक्शन 6 आहे. आपण सांगतो आपण तर काय टिप तोंडपाठा करू शकतो. ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ हिंदू सक्सेशन ऍक्ट, a daughter of a co-partner in a joint family governed by the Mitaksara law by birth become the co-partner in the same manner as of the son. अरे सगळं कबूल आहे, पण मिताक्षरा काय, जॉईंट फॅमिली काय, को-पार्टनर काय, डिफरन्स को-पार्टनरचा मेंबरचा डिफरन्स काय, जॉईंट फॅमिली मधला काय, आणि HOF म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला काही गोष्टी कळणं गरजेचं असतं. तर त्याचा सोर्स तुम्हाला फक्त एक सांगतो की आपला जो कायदा आहे ना हिंदूचा, याचे सोर्सेस आहेत. सोर्सेस म्हणजे पार ते वेदापासून चालू आहे. वेद 4 वेदाचे सोर्सेस आहेत, स्मृती आहे, श्रुती आहे, नंतर मग डायजेस्ट आहे. मग डायजेस्ट मध्ये परत 2 आहेत की एक मिताक्षरा आलंय, एक दया भागाला आलं. आता आपला कन्सर्न कशाशी आहे की आपला कन्सर्न मिताक्षराशी. मिताक्षरामध्ये 5 स्कूल आहेत. बनारस स्कूल आहे, मिथिला स्कूल आहे, पंजाब स्कूल आहे, आपलं बॉम्बे स्कूल आहे. आपण बॉम्बे स्कूलचे असल्यामुळे आपण त्या रिलेटेड राहतोय. दया भागा आणि मिताक्षरा, आपण वी आर गव्हर्न बाय द मिताक्षरा. मिताक्षराला दया भागाला मध्ये कसं आहे, एकाचा राईट बाय बर्थ, पोटात असताना देखील अधिकार चालू होतो, आणि दुसऱ्याचं कसं आहे की इन ऑर्डर टू गेट द शेअर इन द फादर्स प्रॉपर्टी सन हॅज टू वेट टिल द डेथ ऑफ हिज फादर. जणू काही मुस्लिम सारखं आहे. आबू जोपर्यंत हे होत नाही, काय झालं म्हणजे अल्लाह तो प्यारे होत नाही तोपर्यंत त्यांना मुलाला मिळणार नाही. तर ह्या गोष्टीच आहेत. तर हे सगळं पाहताना एसटीच्या एक माझ्या वाचनात आलं म्हणून त्या अँगलने तेवढं सांगतो. परत आपण इकडे एसटीचं ना आता काय झालं, रिसेंटली हिमाचल प्रदेश हायकोर्टने सांगितलं की नाही जेंडर डिस्क्रिमिनेशन रिमूव्ह करायचंय. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की डॉटर्सला एसटी समाजाच्या मुलीला तो हे नाही लागू नाही. ते इट इज ऍप्लिकेबल टू द पर्सन हू बिलॉंग्स टू द शेड्यूल ट्राईब. ज्यावेळेस ते ऑनरेबल अपेक्स कोर्टमध्ये मॅटर गेलं ते नाही तुम्ही तुमच्या समोरचा तो इश्यू नव्हता. मग त्याच्यानंतर ते केसमध्ये त्रिलोकनाथ व्हर्सेस तो पुशराम अशा नावाचं आधी 2 केसेसचा रेफरन्स सांगितलं की स्टॅच्यूटमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते त्यांना लागू राहणार नाही. गव्हर्नमेंट ठरवलं काय करायचंय ते. तर आता आपल्याला काय करायचंय की डिफिनेशन झाल्यात, ओव्हरराइड इफेक्ट झालाय. आता 5 नंबर ह्या पूर्ण सेक्शन मध्ये, ज्यावेळी 31 सेक्शन मध्ये ना 2 सेक्शन असे आहेत 7 आणि 17, त्याच्यातले आहेत ना काही शब्द असे आहेत की ते आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळेस काय करतो, तो पोर्शन स्किप करतो. की तारवाड, इल्लम, कुटुंबा, काय मुरमा कट्टयम, आलिया सनातम, असे ते कन्सेप्ट आहेत. तर ते आपल्या लक्षात येत नाही. तर सरळ आहे ना, याचा अर्थ ते काही यूज, त्याचा काहीच उपयोग नाही, उपयोग जर नसता तर कायद्यात टाकलंच नसतं. पण आपल्याला ते रिलेटेड जास्त वाटत नसल्यामुळे आपण त्याचं जास्त हे करत नाही. तर तारवाडचा काय त्याचा अर्थ आपण शोधला तर तारवाडचा अर्थ असा आहे की सरळ जॉईंट फॅमिली. परंतु ती जॉईंट फॅमिली ती जास्त करून लागू आहे केरळमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं, पण ती जॉईंट फॅमिली अशी जॉईंट फॅमिली आहे की त्याच्यातले लिगल हेअर्स जे ते मात्र फादरकडून निवडून येणार नाही. ते फिमेल साईडचे जे आहेत लिगल त्याचे जे लिनियन डिसेंडंट आहेत
ते मात्र हेर होणार नाही. त्याच्यामुळं की जॉईंट फॅमिली अशी की त्याच्यामध्ये स्वतःचा मुलगा लिगल हेर होणार नाही, पण बहिणीचा मुलगा मात्र लिगल हेर होणार आहे. पॅट्रियार्चल आणि मॅट्रियार्चल सिस्टीमच्या संदर्भाने सेक्शन 7 आणि सेक्शन 17 आहे. तर ते दोन सेक्शन आपण जास्त डेली यूज मध्ये नसल्यामुळं त्याचा काही जास्त थोडंसं टू सम एक्सटेंट म्हणत नाही मी, विथ रिस्पेक्ट थोडंसं स्किप केलं तरी हरकत नाही. आता आपल्याला मेन सेक्शनकडे यायचंय. आपल्याला काय आहे की सेक्शन 5 सांगतंय की नॉन ऍप्लिकेबिलिटी हे कोणाला लागू राहणार नाही. आणि सेक्शन 6 पासून पुढे सेक्शन चालू होतात की डिव्होल्युशन ऑफ इंटरेस्ट. पण कशामधलं की कोपर्सनरी प्रॉपर्टी. आता कोपर्सनरी प्रॉपर्टी म्हणलं तर आपण नुसतं ऐकतोय कोपर्सनरी प्रॉपर्टी म्हणजे काय, मेंबर मध्ये फरक काय आणि कोपर्सनल मध्ये फरक काय. सरळ सिंपल भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर कोपर्सनल म्हणजे असा व्यक्ती की जो त्याला राईट बाय बर्थ आहे आणि तो ही हॅज राईट टू क्लेम द पार्टिशन. मेंबर म्हणजे कसं घरातले सदस्य. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये आपल्या चुलत बहिणीचा मुलगा शिक्षणाकरता आलाय, नातेवाईकाचा कोणातरी आलाय, तो मेंबर आहे आपल्या घरातला, तो काय तो कोपर्सनल होणार नाही. आता जॉईंट फॅमिली आणि एचयूएफ याच्यातला फरक काय तो पुढे एक तो कळणार आहे. जॉईंट फॅमिली म्हणजे त्याला लिगल एंटाइटी काही नाही, पण एचयूएफला मात्र लिगल एंटाइटी काय प्रॉफिट वगैरे असेल, बिझनेस असेल तर तो त्याला लिगल सेन्स मध्ये त्याला पर्सन म्हटलं जातं. हा त्यातला डिफरन्स आहे. सेक्शन 7 सांगितलं की डिव्होल्युशन ऑफ इंटरेस्ट इन कोपर्सनरी प्रॉपर्टी. मग त्यांनी सांगितलं की कसा भेटणार, तर त्यांनी सांगितलं की पुढे सेक्शन आहेतच आमचे. तर सगळ्यात सर्वसाधारणपणे 9 सप्टेंबर 2005 पासून मुलीला कोपर्सनर धरलेला आहे. कोपर्सनर म्हणजे आता जेंडर डिस्क्रिमिनेशन जे होतं तो जो सर्वायव्हरशिपचा रूल होता तो आता कॅन्सल आउट केलाय, ॲब्रोगेट केलाय. आता फक्त राहिलंय काय, आता सक्सेशन राहिलंय. परंतु सक्सेशन मध्ये परत दोन प्रकार आहेत. एक टेस्टामेंटरी सक्सेशन, तो सेक्शन 31 मध्ये. 31 सेक्शन सांगतोय की इंडियन सक्सेशन ऍक्ट प्रमाणे तुम्ही तुमचं जर काय असेल तर डिव्होल्युशन ऑफ इंटरेस्ट तुम्ही करून घ्या. मग पुढे गेल्यानंतर ना सेक्शन आपण याच्यापासून सेक्शन 7 पासून सेक्शन 7 मध्ये सांगतो रूल ऑफ सक्सेशन. रूल ऑफ सक्सेशन कसं राहील, हिअर्स कोण राहतील तर तिथे ते शेड्यूल दिले, क्लास 1 कोण, क्लास 2 कोण, ॲग्नेट कोण, कॉग्नेट कोण. त्याच्यानंतर 10, 11, 12 10, 11, 12 मध्ये सांगितलं क्लास 1 कोण, 11 मध्ये सांगितलंय की क्लास 2 कोण आणि 12 मध्ये सांगितलंय की 10, 11, 12 मध्ये सांगितलं की ॲग्नेट कोण आणि कॉग्नेट कोण. 13 मध्ये ना कॉम्प्युटेशन ऑफ डिग्री. डिग्री कशी कॉम्प्युट करायची तर त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस इंटरेस्टेड पर्सन, इंटरेस्टेड म्हणजे पर्सन की जो मयत झालाय परंतु विदाउट मेकिंग अ विल, जर विल बनवला असेल तर हिंदू सक्सेशन ऍक्ट लागणारच नाही 56चा, त्याला डायरेक्ट इंडियन सक्सेशन ऍक्ट प्रमाणे टेस्टामेंटरी डिस्पोजिशन मध्ये सेक्शन 31 रीड विथ इंडियन सक्सेशन ऍक्ट प्रमाणे तिकडे जाईल 1925 च्या कायद्यानुसार. त्याच्यात अजून एक आपण दररोज वापरतो स्पेशल मॅरेज ऍक्ट. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये सेक्शन 21 सेक्शन आहे. त्याने सांगितलं की स्पेशल मॅरेज ऍक्ट करणाऱ्या लोकांचं प्रॉपर्टी म्हणजे डिसोल्युशन कसं होणार आहे तर ते म्हणणार की नाही तुम्ही काय करा सेक्शन 31 म्हणजे आणि इंडियन सक्सेशन ऍक्ट प्रमाणे तुम्ही जा. 14 खूप महत्वाचा सेक्शन आहे. 14 मध्ये सांगितलंय की वुमन आणि पुढे शब्द आहे ऍब्सोल्यूट म्हणजे प्रॉपर्टी जी आहे ऍब्सोल्यूट आणि हाच तर तो फरक आहे. 56 च्या पूर्वी देखील मुलींना भेटत होतं पण तो काय होता लिमिटेड इंटरेस्ट होता. लिमिटेड इंटरेस्ट म्हणजे कसं मेंटेनन्स करता होता आणि आपण जर डेथ ऑफ दॅट विडो तर तो परत काय होता रिव्हर्ट बॅक व्हायचा. पण आता काय केलंय 56 नंतर तो ते त्यांना सेक्शन 14 नुसार आता तो तिचा ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी होऊन जाणार. सी मे डील विथ दॅट प्रॉपर्टी ऍज पर ती सक्सेशन ने होईल पण तिला टेस्टामेंटरी देखील ती पुढे जाऊ शकते. 15 सेक्शन आहे ना सगळ्यात जास्त म्हणजे मला तो आवडतो म्हणा किंवा काय म्हणा पण 15 सेक्शन आहे ना की फिमेल म्हणजे वुमनच्या बाबतीत आहे ना तिचं डिव्होल्युशन ऑफ इंटरेस्ट कसा होणार आहे तर तिचे हेअर्स ते दिले. याचे मेल आणि फिमेलच्या बाबतीत वेगळे. 15 नुसार 15 आणि सेक्शन जर 16 जर कंबाईन आपण वाचलं एखादी महिला आहे तिची जर प्रॉपर्टीचं कसं डिव्हिजन होणार आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे डॉटर सन मग त्याच्यामध्ये प्रीडिसेसर डॉटर किंवा सन पण त्याच्यामध्ये येणार आहे आणि पुढे सांगितलं हजबंड. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय की हेअर्स ऑफ द हजबंड. त्याच्यानंतर सांगितलंय की मदर आणि फादर, मदर आणि फादर आणि त्याच्यानंतर पुढं त्याच्यात जाणार ते म्हणजे ती परत तिच्या माहेराला देखील ती प्रॉपर्टी जाऊ शकते असं ते 15 साठी सांगितलंय. 17 मी तुम्हाला सांगितलं ना की जेवढे सेक्शन आहे ते 17 मध्ये येते आणि 18 पासूनच ना जनरल रूल ऑफ सक्सेशन आहे. तर एक सर्वसाधारणपणे याच्यावर आपण एक नजर मारू आणि बाकीचं नंतर मी तुम्हाला सध्याच्या ज्या पोझिशन आहे आपल्याला केस लॉ जे काय करायचं तर मी 5-6 केस लॉ सांगणार आहे. मी सगळ्या शेवटपर्यंत येणार ते एस आय रेड्डी शीला देवीची केस, एस आय रेड्डी शीला देवी, जी शेखर
अजून गंडोरी कोटेश्वरम्मा, वैशाली गानवरकर, भंडारी वर्सेस भंडारी, प्रकाश वर्सेस फुलवती, धन्नामा वर्सेस अमर, विनेता वर्सेस राकेश, आणि आताची लेटेस्ट परिस्थिती जी आहे ती विश्वंभर निकम वर्सेस सुनंदा सूर्यवंशी आताचे जजमेंट आहे. तर मी त्या तारखेपर्यंत 3/9/2025 पर्यंत विश्वंभर वर्सेस सुनंदाच्या केस बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त मी 18 ते 28 सेक्शन मधलं त्याच्यात नेमकी काय आहे की जे आपल्याला नंतर युजफुल आहे. 18 सेक्शन काय सांगताय की फुल ब्लड आहे ना ते प्रिवेल होईल हा ब्लड वर तेल ओके. पुढं तेल 19 काय सांगताय की 2 किंवा मोर दॅन 2 हेअर्स असतील तर मग कसं होणार ते याच्यात सांगितलंय 19 मध्ये. 20 मध्ये काय सांगितलंय त्यांनी की पोटातच असेल, राईट बाय बर्थ, वूम मध्ये असेल, मदरच्या वूम मध्ये असेल आणि तो जर बॉर्न अलाइव्ह झाला असेल मग त्याच्या बाबतीत दिलंय. 21 मध्ये काय सांगितलं, 21 मध्ये दिलंय प्रिझम्पशन. एकाच वेळेस 2 सख्या भावांची समजा अनफॉर्च्युनेट डेथ झाली तर कोण अगोदर मयत झाला नंतर कोण मयत झाला याचं प्रिझम्पशन त्यांनी सांगितलंय. सेक्शन 23 आणि सेक्शन 24 आहे ना आता ते तो उमेद झालेले आहेत ते काही कोणी वापरत नाही. पण पहिल्या काळात बघा ते ड्वेलिंग हाऊसच्या संदर्भात होतं. सांगायचे अरे नाही बहिणीला फक्त आहे ना शेतीत हिस्सा मागता येतो ते भावाच्या घरामध्ये मागता येत नाही, ते ड्वेलिंग हाऊसच्या संदर्भात होतं. पण आता ते उमेद झालं असल्यामुळे त्याच्यावर जास्त आता हे करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन जे की विडो आहे पण तिने रिमॅरेज केलं तर मग ते डिस्क्वालिफाय होत होते त्या संदर्भातली ते सेक्शन 24. नंतर 25 सगळ्याला आपल्याला माहिती आहे की मर्डर डिस्क्वालिफाईड. जो मर्डर करतो तो डिस्क्वालिफाय होतो. वडिलाचा समजा फादर जर घेतच नसेल शेअर आणि हा जर काही बॅड व्हायसेस असेल आणि उद्या यांनी विचार केला अरे वडील जिवंत आहे म्हणूनच मला शेअर भेटत नाही गेला आणि टाकला त्यांचा काहीतरी समजा मर्डर केला तर ही डिस्क्वालिफाईड फ्रॉम इनहेरिटिंग द प्रॉपर्टी ऑफ द फादर. त्याच्यात नंतर पुढे सांगितलं की कन्वर्ट जर असेल तर ते डिस्क्वालिफाय होणार. नंतर पुढे सांगितलंय की जर अशी सिच्युएशन तयार झाली तर काय करायचं की हेअर डिस्क्वालिफाईड झाले तर सक्सेशन होणार कसं मग ते पण पुढे सांगितलंय. आणि मग सगळ्यात 28 नंबरचं सेक्शन सांगितलं की एखादा जर डिसीज असेल डिफेक्ट असेल तर वेदर ही सेड टू डिस्क्वालिफाय टू इनहेरिट द फादर्स प्रॉपर्टी तर केलं नाही. डिसीज असेल तर काही फरक पडणार नाही डिसीज असेल तर. आणि सगळ्या शेवटी सांगितलं इस्टेट 29 सेक्शन. इस्टेट म्हणजे कसं की हिज वर हर अशी त्याला इंटेस्टेड डाईट झाला काही प्रॉपर्टी कुणी हेअर्सच नाही तर त्याची प्रॉपर्टी ती सगळी गव्हर्नमेंटकडे जाणार विथ सेम राईट लायबिलिटीज तिकडे जाणार. आणि सेक्शन 30 जो आहे तो इंटेस्टेड सक्सेशन आहे की त्यात त्यांनी सांगितलंय की याला इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू राहील आणि 31 सेक्शन तर रिपील झालेला आहे. आता इथपर्यंत सगळ्यांनी तुम्हाला हिंदू सक्सेशन ऍक्ट 1 ते 31 पर्यंत काय एक रिपील 2 ओमिट झालेले याच्याबद्दल तुम्हाला मी सांगितलं. तर हा ऍक्ट लागू आहे हिंदूंकरता. हिंदू कोण त्याच्यामध्ये सांगितलं तुम्ही ह्या लोकांना तो लागू राहील. आता हे सगळं पाहत असताना कोर्टामध्ये सगळ्यात जास्त केसेस ह्या बाबतीच्याच आहेत. आणि हे सांगण्याचं उद्देश काय होता कारण मी तुम्हाला जे काय डेफिनेशन किंवा त्याचा ब्रॉड सेन्स सांगितलं सगळं हे सगळं सांगण्याचा उद्देश काय होता तर हा सांगण्याचा उद्देश असा होता की ते अब्राहम लिंकनचं एक वाक्य आहे की जर मला जर 6 तास वेळ मिळाला इफ आय गॉट द 6 hours to chop down the tree, I will devote my first 4 hours to sharpen my axe. मला जर झाड तोडण्याकरता 6 तास वेळ दिला तर पहिले 4 तास तर मी फक्त कुऱ्हाडीला झाड लावण्याकरता करेल. ऍक्ट आपण वाचू पण ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्या अँगलने आपल्याला ह्या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. डायरेक्ट तुम्ही सेक्शनवर उडी मारून लगेच म्हणले की आता मला हे पाहायचंय तर तुम्हाला ते जमणार नाही. तर आता सध्या ह्या सगळ्या याच्यामध्ये की आपला क्लास 1 क्लास 2 याचे बघा आता पहिले 12 होते त्याच्यामध्ये 4 ऍड केले आणि आता ते क्लास 1 हे झाले तर थोडं जड वाटतं ते आपल्याला पाठ करण्याच्या उद्देशाने किंवा काय तर आपण त्याच्याकडे नजर मारली समजून घेतलं. एखादा एक नोशनल व्यक्ती डोळ्यासमोर ठेवला आपल्याच कुटुंबातला कोणीतरी की त्याचा तो मुलगा तर मग आपलं लक्ष येतं आणि मग आपण इतक्या इझिली काही गोष्टीचं उत्तर सांगू शकतो की याला इतका शेअर भेटेल त्याला तितका शेअर भेटेल किंवा त्याला भेटणार नाही. तर याची थोडं ती मास्टरी येण्याकरता आपल्याला ते पाठ करण्याशिवाय मात्र त्याला काही कोणता शॉर्टकट नाहीये. तर त्याच्या पद्धतीने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आतापर्यंत ज्या काही केसेस झाल्या तर बऱ्याच वेळेस आपण ना नुसतं सांगतो की सर त्या विनेता वर्सेस राकेश मध्ये सांगितलं की डॉटर इज नाव रेकग्नाइज्ड ॲज ए को-पार्टनर सी इज एंटाइटल्ड टू गेट इक्वल शेअर राईट बाय बर्थ हे देऊन टाका मला पूर्ण शेअर हे. पण आपलं माझं वैयक्तिक अशी लिजिटिमेट एक्सपेक्टेशन आहे
हे माझं एक्सपेक्टेशन आहे, तुम्ही या घरी करता नाही करता. मी थोडी अशी माझी माफक अपेक्षा असते की आपण सर्वसाधारणपणे ना ज्यावेळेस एखादी केस बद्दल बोलतो किंवा करतो, आता बऱ्याच वेळेस सांगतो प्रकाश वर्सेस फुलवती, धन्नामा वर्सेस राकेश, विनिता वर्सेस राकेश किंवा धन्नामा वर्सेस अमर. आपण एखाद्याला विचारलं प्रकाशची फुलवती कोण होती, ते काय नाही कोण होती, तसं नाही जमणार. तसं जमणार नाही. पण तुम्हाला पावा सांगावं लागणार पाहिजे प्रकाशची फुलवती कोण होती, धन्नामाचे अमर कोण होता, विनिताचा राकेश कोण होता. मी कधी कधी थोडं चेष्टा वगैरे आपल्या पोटात सगळ्यात जास्त वापरण्यात जाणारा केसला हे रजनीश वर्षात नाही. मी विचारतो सर रजनीचं पूर्ण नाव तरी सांगा काय, मला आतापर्यंत कुणीच नाव सांगितलं नाही. रजनीचं पूर्ण नाव काय, मी फक्त म्हणतो रजनीचं पूर्ण नाव मला सांगा. तर हे याच्यात काय, आय एम नॉट टेस्टिंग द नॉलेज ऑफ एनीबडी. मला काही कुणी अजून भेटलंच नाही रजनीचं पूर्ण नाव सांगायचं. पण मी त्याच्या करताना एक आठवडा घातला, म्हणजे याचं नाव शोधायचं म्हणजे काय. मी नाव शोधलं, पार्टीची त्या नेहाचं सासरवडीचं नाव शोधलं, किती लेकरं आहेत, कधी लग्न जमलं होतं, सगळं शोधलं मी. ते मॅटर 125 मॅटर ऑनरेबल अपेक्स कोर्टापर्यंत का गेलं होतं. अपेक्स कोर्टापर्यंत असं काय होतं 125 मॅटर मध्ये ऑनरेबल अपेक्स कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागला आणि ऑनरेबल अपेक्स कोर्टाला इतकं मोठं जजमेंट द्यावं लागलं. किती आपण दररोज वापरतो ना ते. तर मी म्हणलं ना याच्या खोलात गेल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. तर सांगायचं तात्पर्य काय की नुसता केसला पाठ असतो उपयोग नाही, आपल्याला बारीक बारीक कन्सेप्ट क्लिअर करणं असं नाही. त्याच्यामुळे होतंय काय, जर आपल्याला जर त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण सांगू शकतो नाही साहेब ह्या केसमध्ये माझी केस अशी आहे, ही व्यक्ती माझी समजा काय आई होती, तिचा मी असा असा हेर आहे. आपल्याला माहिती आहे सेक्शन 16 नुसार फक्त आणि फक्त मलाच भेटणार आहे. कारण त्याचं कसं आहे कॉम्पिटिशन ऑफ डिग्री. त्यात काय क्लास 1 मध्ये काय होतंय की पर स्ट्रिप आणि पर कॅपिटा आणि इक्वल अशी इक्वल घेतात. म्हणजे ते सगळे एका फुटिंगवर राहतात. एखादा मनुष्य आहे त्याला 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, विडो आहे आणि आई आहे, सगळ्यांना इक्वल 1/6 भेटणार आहे. परंतु क्लास 2 जे हेअर्स आहे त्याच्यामध्ये 9 कॅटेगरीज दिल्या आणि त्यांनी काय सांगितलं की कॅटेगरी नंबर 1 विल प्रिव्हेल. जर 1 नंबर असेल तर 2 नंबरचा विचारच करायचा नाही, आपण त्याचा विचारच करणार नाही. आता ॲग्नेट कॉग्नेट आपण लय वेळा विचार. ॲग्नेट म्हणजे काय, ओनली थ्रू द मेल कडून. आणि कॉग्नेट मध्ये काय सांगितलं की असं म्हटलं नाही की होल्ली थ्रू द फिमेल, ते तसं नाही, हे होल्ली थ्रू द मेल. परंतु ते असे व्यक्ती की जे होल्ली थ्रू मेल नाहीयेत. तर ह्या अँगलने विचार करत असताना असं माझे वाटतं की ज्यावेळेस केसेस आपण पाहतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे आपण त्याचा बॅकग्राऊंड देखील पाहणं. प्रकाश वर्सेस फुलवती ह्या पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागत आहे की खूप पूर्वी थोडं पाठीमागे जावं लागतंय. पाठीमागे ना एक SI रेड्डीची केस झाली होती, शीला देवीची केस झाली होती. तिथून असा विषय आला की आता हे जे रिट्रॉस्पेक्टिव्ह आहे की प्रॉस्पेक्टिव्ह आहे. मग वेगवेगळ्या याच्यामध्ये थोडं वेगवेगळे व्ह्यूज आले. नंतर गंडोरी कोटेश्वरमाचं आलं, नंतर वैशाली गानोरकरचं जजमेंट, नंतर ते 2चं होतं, नंतर ते 3 ऑनरेबल त्याच्यात त्यावेळेसचे ऑनरेबल आपले चीफ जस्टिस होते, ते पण त्याच्यात दोन्हीमध्ये पण स्वतः साहेबच होते त्याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी अतिशय मी नम्रपणे एक गोष्ट सांगतो, कॅमेरा हे पण चालू आहे ना शूटिंग, तरी पण मी एक अतिशय नम्रपणे सांगतो की बघा आपल्या ज्युडिशरीची किती म्हणजे आपण तर लई छोटे माणसं आहेत. ज्युडिशरी म्हणजे किती उगाच लोक आपल्याला रिस्पेक्ट देत नाहीत. त्या केसमध्ये तर डबल बेंच होतं. तर त्यावेळेसचे ऑनरेबल चीफ जस्टिस मोहित शाह साहेब होते. तर त्यांनी सांगितलं की भांडरेच्या ज्यावेळेस केसमध्ये 3 जण बसले तर त्याचं नाही, वैशाली गानोरकरच्या केसमध्ये मी ज्यावेळेस जो व्ह्यू घेतला होता नाही, तो व्ह्यू नाही, त्याला चुकीचा शब्द नाही वापरणार, पण व्ह्यू तो म्हणजे करेक्ट इन द आय ऑफ लॉ नव्हता. आणि त्याच्यामध्ये असा कोणतं हिरोइझम नाहीये की झालेली चूक मान्य न करणं, मग तुम्ही आता करेक्ट करताय. नंतर त्याच्यामध्ये परत प्रॉस्पेक्टिव्ह रिट्रॉस्पेक्टिव्ह आणि अजूनच वेगळी एक कन्सेप्ट म्हणून त्याच्यामध्ये आली होती. तो आता हरकत नाही. त्या खूप मोठ्या जर्नी नंतर मग सुरुवात झाली प्रकाश वर्सेस फुलवती. एका शब्दात सांगायचं प्रकाश वर्सेस फुलवती. हे दोघं बहीण भाऊ होते बरं का, प्रकाश आणि फुलवती. आता तुम्हाला सांगून ठेवतो, सख्खे बहीण भाऊ होते. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की लिव्हिंग डॉटर ऑफ लिव्हिंग कोपार्सनर. लिव्हिंग डॉटर ऑफ लिव्हिंग कोपार्सनर. आपल्याला ते केसेसचे जज साहेबांचं पण नाव माहीत पाहिजे. माझं त्याचा कॉन्फिडन्स होतो आपल्याला. अनिल दवे त्याचे हे होते ते. तर त्या सांगितलं की लिव्हिंग डॉटर ऑफ लिव्हिंग कोपार्सनर म्हणजे 9 सप्टेंबर 2005 रोजी वडील पण जिवंत पाहिजे, मुलगी पण जिवंत पाहिजे.
पण धन्नमाव आमर आलं. त्यांनी सांगितलं की नाही, त्याच्यामध्ये वडील जरी एक्सपायर असतील, मुलगी जिवंत असेल तरी हे होईल. आणि मग त्याच्यात केलं दोन्ही ऑनरेबल अपेक्स कोर्टचे जजेस, हे 2 आणि हे 2 कॉन्फ्लिक्टिंग ज्युडिशियल डिसिजन झाला. मग आपल्याला काय वाटतं की लगेच विनेता राकेश आलं, विनेता राकेशने आलं. एका केसचा आहे ना आपल्याला कधी रेफरन्सच आपण ऐकलं नाही. आता ते मी नाव लिहून आणलंय. तर तर ती जी केस आहे ना, तर ती केस ह्या 2 ज्यावेळेस कॉन्फ्लिक्टिंग ज्युडिशियल डिसिजन आले, तर त्यावेळेस त्या केसचं नाव आहे लोकमणी वर्सेस महादेवम्मा. लोकमणी वर्सेस महादेवम्मा. त्या केस सांगितलंय की प्रकाश वर्सेस फुलवतीमध्ये ऑनरेबल जस्टिस अनिल दवे आणि A.K. गोयल साहेबांनी जे जजमेंट दिलं होतं, लिव्हिंग डॉक्टर ऑफ लिव्हिंग को पार्सनर, हे जजमेंट आणि दुसरं जे जजमेंट आहे धन्नमाव वर्सेस आमर, की ते जे जजमेंट जे होतं ना, ते ऑनरेबल जस्टिस सिकरी साहेब आणि ऑनरेबल जस्टिस अशोक भूषण साहेबांचं जजमेंट होतं. म्हणून ते लिहिलं लोकमणी वर्सेस महादेवम्मा या केसमध्ये सांगितलंय की आता तुम्हाला काय करावं लागेल, हे 3 जणांचं बेंच तयार करावं लागेल. आणि त्याच्यानंतर ते कॉन्स्टिट्यूट बेंच होऊन नंतर मग ते 3 नंबरचं जे 2020चं जजमेंट आहे ते आलंय. त्या जजमेंटचं प्रिसाइडिंगवर म्हणजे अरुण मिश्रा साहेब होते, अब्दुल नजीर साहेब होते आणि एम आर शाह साहेब होते. तर ह्या आताची परिस्थिती जर पाहायचं ठरलं तर राईट बाय बर्थ आहे, जेंडर डिस्क्रिमिनेशन काढून टाकलंय. सर्वाइव्ह याचा तो जो रूल आहे सर्वायव्हरशिपचा ॲब्रोगेट केलाय, कॅन्सल आउट केलाय. आज रोजी 2च गोष्टी शिल्लक आहेत. एक तर डिव्होल्युशन ऑफ इंटरेस्ट बाय सक्सेशन असेल तर हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2005, आणि जर टेस्टामेंटरी डिस्पोजिशन असेल तर ते म्हणजे तुम्ही इंडियन सक्सेशन ऍक्टकडे तुम्ही जावा, इंडियन सक्सेशन ऍक्टकडे जावा. आणि आज रोजीची परिस्थिती अशी आहे की इन अ फादर्स प्रॉपर्टी द डॉटर बीइंग recognized as a co-partner, she has every right to get what तिचा जो भाऊ असेल, म्हणजे जो जणू काही तो मुलगाच आहे इन द आय ऑफ लॉ. आता काही डिस्क्रिमिनेशन काही ठेवलेलं नाहीये. अशी सध्याची परिस्थिती आहे. फक्त आता 3 सप्टेंबर 2025 ला आपल्या ऑनरेबल बेंच छत्रपती संभाजीनगर जे बेंच आहे तिथे एक विश्वंभर निकम वर्सेस सुनंदा सूर्यवंशी नावाच्या एक केसमध्ये ऑनरेबल जस्टिस शैलेश ब्रह्मे साहेबांचं एक जजमेंट आलं. तर हे जजमेंट सिंगल बेंचचं जजमेंट आहे. हे लेटेस्ट आतापर्यंत मी वाचण्यात आलेलं ते जजमेंट आहे. तो जो दावा होता तो दावा लातूरच्या कोर्टात दाखल केला होता. सूट फॉर पार्टिशन 6 सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन साहेबांसमोर एक अर्ज दिला की रिजेक्शन ऑफ प्लेन 7/11चा साहेबांनी तो नामंजूर केला. मॅटर रिच्ड टू द ऑनरेबल हायकोर्ट. इन दॅट केस द ऑनरेबल जस्टिस ऑफ आवर हायकोर्ट हॅज हेड. त्यात तिने काय सांगितलं की ऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज नावाचा एक प्रकार आहे. ऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज. त्या केसमध्ये झालं काय होतं की एका मुलाने स्वतःच्या आईच्या वडिलाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागितला होता. तर ते सांगितलं की पेरेंटल साईडनी जर असेल तरच तुम्हाला तो राईट आहे, तो इकडच्या साईडने जर असेल तर इकडच्या साईडने तुम्हाला तो राईट नाहीये. म्हणून ते सांगितलं की रिजेक्शन ऑफ प्लेन जे केलं होतं, नामंजूर जे केलं होतं ती ऑर्डर सेटासाठी केली. ते सांगितलं की नाही सूट हा म्हणजे 7/11चा त्याने अर्ज मंजूर केला. तर ऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज या गोष्टी करता त्याच्यामध्ये म्हटलंय विश्वंभर निकम वर्सेस सुनंदा सूर्यवंशी 3 सप्टेंबर 2025 चा ऑनरेबल जस्टिस शैलेश ब्रह्मे साहेबांचा आपल्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या याचा तो केस लॉ आहे. आता किती वेळ राहिला असं आयसोलेशन मध्ये आपल्याला वाचता येत नाही. आणि हा इतका सुंदर पैकी इंटर असं उभं आहे ना, म्हणजे एकमेकांचा विणलेला आहे. आपल्याला एक सेक्शन वाचताना दुसरीकडे घेऊन जातं, तिसरीकडे घेऊन जातं, आणि मग हे सगळे असं एकत्र सुंदर गुंफलेलं असतं. त्यामुळे पर्टिक्युलर एक सेक्शन वाचून आपल्याला कायदा कळत नाही, त्याच्या अवतीभोवतीचं जे आहे सराउंडिंग ते सगळं वाचल्यानंतर मग हळूहळू काय होतंय, हळूहळू आपल्याला मग ते पर्क्युलेट होतं. हे काय एका दिवसात काही मॅजिक नाहीये, एक दिवसात वाचलं लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला तो कायदा आला, किंवा असं पण काही नाही की एखाद्याचा सेक्शन हिंदू सक्सेशन ऍक्ट
टिप ऑफ द टंग आहे म्हणजे उद्या त्याला एखादं माझा दावा किंवा पार्टिशनमध्ये सक्सेस भेटेल, तसं नाही. तुम्हाला कोणत्या वेळेस तुम्ही कोणता शब्द त्या ॲप्रोप्रिएट ठिकाणी बरोबर ते बसवताय ही याला खूप महत्व आहे. तर हे सगळं करत असताना आता इथपर्यंत मी तुम्हाला शेवटपर्यंत आणून ठेवलं आहे. तर हिंदू सक्सेशन हा खूप तसा महत्वाचा भाग आहे. 25 मिनिटांमध्ये किंवा 30 मिनिटांमध्ये हा ऍक्ट सांगणं म्हणजे एकदम मुश्किल काम आहे. माझा तसा तो आवडता विषय आहे आणि वेळेचं थोडं बंधन असल्यामुळं मी फक्त बुलेट पॉईंट तुम्हाला सांगितले. आता याच्यात जो कोणी डिफर करत असेल हरकत नाही, शेवटी त्यांचा तो राईट आहे. मी जे सांगितलं हे सगळं सब्जेक्ट करेक्शन आहे. मी जे काही थोडं पाहिलं वाचलं अंमलात आणलं त्याच्या आधारे मी तुम्हाला हे केसेस सांगितलं. फक्त जाताना मी कन्क्लूड करताना फक्त 2 किंवा 3च गोष्टी तुम्हाला सांगेल की खरंच तुमचा जो टाइम असेल, जेवढा टाइम तुमच्याकडे अभ्यासा करता असेल, त्याच्यातला हा ऍक्ट इतका सुंदर ऍक्ट आहे आणि याच्याशिवाय आपण ना बाकीच्या समाजामध्ये हिंडत असताना आपण लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही. पण हा ऍक्ट बद्दल आपल्याला खात्री आल्यानंतर हे खूप चांगल्या पद्धतीने आपण लोकांना देखील सांगू शकतो किंवा आपण यूज करू शकतो. तर हा ऍक्ट आहे ना तुम्ही सगळ्यांनी बारीक वाचा. अजून एक सांगतो तुम्हाला, जस्ट कन्क्लूड करतो. हा ऍक्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस काय सांगितलं की दिस ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू द पॉईंट काय व्हायचं एक्सेप्ट जे&के. आता तसं नाही, आता एक्सेप्ट जे&के काढून टाकलं. आता त्यांचं होल पूर्ण भारताला लागू राहील. मग आपला प्रश्न परत पडला आता जे&के गेलं पुढं तर नाही. तर जम्मू काश्मीर ऑर्डिनन्स ऍक्ट 2019 मध्ये ज्यावेळेस आर्टिकल ॲब्रोगेट केलं, आर्टिकलचा काही पार्ट ॲब्रोगेट केला, त्याच्यानंतर आता जे&के काय झालं युटी झालं. युटी झाल्यामुळे तो देखील आपला याच्याच अंडर भाग येणार आहे. आणि अजून एक सांगतो की ते ऑनरेबल ज्यावेळेस अपेक्स कोर्टामध्ये चॅलेंज केलं तर 5-0 त्यांनी सांगितलं नाही हे व्हॅलिड आहे, त्याच्यामुळे त्याला व्हॅलिडिटी मिळालेली आहे. त्याच्यामुळे ऍप्लिकेबल टू जे&के ऑल्सो. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असेल, जीएसटी असेल, सगळं जम्मू काश्मीरला लागू आहे. दुसरी गोष्ट की जम्मू काश्मीर मध्ये काही एकच युनियन टेरिटरी नाही. जम्मू काश्मीरमध्ये 2 युनियन टेरिटरीज आहेत. त्याच्यामध्ये लडाख नावाची पण एक युनियन टेरिटरी, पण एक विदाउट लेजिस्लेशन आहे आणि एक विथ लेजिस्लेशन आहे. आणि हे वाचत असताना अजून एक कन्क्लूड करताना अजून एक पॉइंट सांगायला, आता एखादं जे&केचं झालंय समजा ते त्याला लागूच आहे, तर हा सगळ्यांना तो ऍक्ट आता आहे लागू राहिला. हा बस एवढंही सांगतो आणि कन्क्लूड करतो. हे पहा की 1994 साली महाराष्ट्राने 29A 22 जून 1994 ला डॉक्टरला सांगितलं कोपर्सनर. अरे मराठाने अमेंडमेंट केली, तिकडे युनियनने पण अमेंडमेंट केली 2005 ला. 56 चा कायदा आहे. मग हे पॉवर कोणाची आहे, स्टेटचे आहेत का आपले युनियनचे? आपला प्रश्न पडला पाहिजे. तर याचं उत्तर एवढंच आहे की भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 लिस्ट आहे. एक आहे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट. युनियन लिस्ट मध्ये ना 100 टॉपिक आहे. पण ज्यावेळेस आम्ही LLM करत होतो त्यावेळेस 96 होते. मी रात्री माझ्या मुलीला विचारलं, अरे बाबा याच्यात टॉपिक किती दिले? बाबा 100 आहेत. अरे मला 100 4 वाटले कुठून दिले? नाही 100 आहेत. तर मी पाहिलं, खात्री केली 100 नंतर 61 युनियन स्टेट मध्ये ना 61 आहे आणि कंकरंट लिस्ट मध्ये ना 52 आहे. तर हा जो टॉपिक आहे प्रॉपर्टीचा, प्रॉपर्टी आहे ना इनिशियली प्रॉपर्टी वॉज रेकग्नाइज्ड ॲज अ फंडामेंटल राईट. पण आता आर्टिकल 300 कॅपिटल ए नुसार तो आता कॉन्स्टिट्यूशनल राईट राहिला, आता तो फंडामेंटल राईट राहिला नाही. त्याच्यामुळे इन दॅट रिस्पेक्ट इवन द युनियन ॲज वेल ॲज द स्टेट बोथ हॅव पॉवर टू मेक अन एनॅक्टमेंट. तर त्याच्यामुळे ते हे केलं होतं, ते कंकरंट लिस्ट मधला तो टॉपिक येतो, त्याच्यामुळे महाराष्ट्राने ते केलेलं आहे. एवढं मी आता आपल्याला जेवढं मला सांगता आलंय, वेळेचं थोडं बंधन आहे. हे बुलेट पॉईंट फक्त मी सांगितले. तर मला या ठिकाणी बोलवलं, काही बोलण्याची तर आपण संधी दिली आणि जे काही म्हणजे जे चुकलं असेल ते माझं आहे, जे युजफुल असेल ते तुम्ही घ्या आणि ते टीयर्स ऑफ ओल्ड PM असं कुठेतरी लिहून घ्या. ते एकदा जस्ट वाचलं की 5 मिनिटामध्ये आपल्या याचे ते शेड्यूलचे आहेत ना, शेड्यूलचे आपल्याला तोंडपाठ होतं. काही त्याला लई कष्ट करावे लागत नाही, काही नाही. तर आपलं फक्त शेड्यूल 10च माहित होतं आतापर्यंत, कारण शेड्यूल 10 जे चाललं होतं अँटी डिफेक्शन. तर हे वाचल्यानंतर लक्षात येतं. अशाच प्रकारचे काही थोडे शॉर्टकट्स असतात
त्याच्यानंतर आपण सेक्शन वगैरे पाठ करतो. मग या ठिकाणी मला बोलवलं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. खूप छान आणि सोप्या भाषेमध्ये आपण आम्हाला या कायद्याबद्दल माहिती दिली. सर्व वकिलांकडनं मागणी आहे की परत एकदा आपण या विषयावर विस्तृतपणे लेक्चर द्यावं. या विषयाचा आम्हाला त्याच्यामध्ये लाभ होईल. सो विनंती करतो आम्ही की परत एकदा आपण या विषयावर लेक्चर द्यावं. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शब्द बोलताना मी ॲडव्होकेट अमृता पवार यांना विनंती करतो त्यांनी आभार व्यक्त करा. थँक्यू राहुल सर. निवेदन खूप छान झालं. आजच्या पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लेक्चर सिरीजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले माननीय रुक्मे साहेब, तसेच माननीय ठाकूर साहेब, माननीय यादव साहेब उपस्थित राहिल्याबद्दल खूप धन्यवाद. माननीय गुले साहेबांच्या लेक्चरसाठी आपण मनापासून वाट पाहत होतो साहेब. गुले साहेबांनी आज आपल्याला हिंदू सक्सेशन ॲक्ट विषयावरती खूप छान मार्गदर्शन केले, त्यासाठी त्यांचे खूप आभार. तसेच कोर्टातील सर्व बंधू भगिनी, सिनियर ज्युनियर यांनी आजचे लेक्चर शांतपणे व मन लावून ऐकले, त्यासाठी त्यांचे आभार. आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असे जाहीर करते. थँक्यू. सॉरी, आंबेडकर सरांना काहीतरी बोलायचं आहे. मी पूर्व परवानगीने 2 शब्द बोलतोय. अनेक लेक्चर ऐकले आहेत, प्रत्येक विषयावर लेक्चर ऐकलेलं आहे. गुले साहेबांनी जो आज विषय घेतला सक्सेशन ॲक्ट, माझ्या पूर्ण करिअरमध्ये म्हणजे 47 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये सक्सेशनच्या बाबतीत एवढं डिटेल मी आज पहिल्यांदा ऐकलेलं आहे. पहिल्यांदा ऐकलंय. त्यांच्या स्मरणशक्तीची मला हे येते. एक एक शब्द त्यांचे ॲक्ट तारखा हे जर बघितल्या अजून माझ्या लक्षात नाही आहे. पण साहेबांनी हे केलेलं आहे म्हणजे मी हँडसअप त्यांना असं करतोय की कुठल्याही प्रकारचा पेपर, कुठल्याही प्रकारचं पुस्तक समोर न ठेवता त्यांनी तारखा, इयर आणि त्याच्यात काय दिलेलं आहे आणि काही शब्द आहेत. मित्रांनो, आपण सगळे सक्सेसफुल ॲडव्होकेट आहात, पण माझ्या 47 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी सुद्धा अनेक लेक्चर दिलेली आहेत. बऱ्याच कॉलेजला मी होतो नाही असं नाही आहे. पण साहेबांनी ज्या स्टाईलमध्ये सांगितलं ते अजूनपर्यंत मी सुद्धा केलेलं नाही आहे. पण आज मला रिअलाईज झालेलं आहे, अरे हे तर आपणही करू शकलो असतो. पण आज मला हिंट मिळाली की नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि ती गोष्ट मी आज घोले साहेबांकडनं शिकलो आहे. त्यामुळे आपण आज ज्ञानार्जन काय आहे, आपण काय घेतलं पाहिजे प्रॅक्टिकली, आणि साहेबांनी जे सांगितलं ते टेक्स्टबुकमधलं सांगितलं नाही आहे. व्हॉट इज द प्रॅक्टिकल, बिकॉज देर इज अ वन प्रिझम्पशन, देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन प्रॅक्टिकल अँड थेअरी ऑल्सो. त्यांनी थेअरी कमी सांगितली आणि प्रॅक्टिकल सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून काही अमेंडमेंट मी सुद्धा वाचलेला नाही आहे. 2005पासून साहेबांनी जे सुरू केलेले परवापर्यंतचं याचं एकच मी तुम्हाला सांगेन. म्हणजे मी आज मिटिंगला गेलो, आज सभेला गेलो, साहेबांच्या लेक्चरला गेलो. आज मी काय शिकलो तर मी एक गोष्ट शिकलो की तुम्ही पाठांतर हे रोज केलं पाहिजे. कालची अमेंडमेंट आज तुमची तयार पाहिजे, जे मी साहेबांकडून आज शिकलो आहे. कौतुक कसं आहे, मी आर्ग्युमेंटला उभं राहू, व्हेन द मॅटर इज केप फॉर फायनल आर्ग्युमेंट अँड आय वॉन्ट टू आर्ग्यू द मॅटर. मी काय करतो, सगळ्या प्रकारचे पेपर मांडतो. 1 मिनिट साहेब, ते असं झालेलं आहे. पण हे कौतुकाच्याही पलीकडचं झालं आहे. हे कौतुकाच्याही पलीकडचं झालेलं आहे. कुठलाही पेपर न ठेवता इव्हन त्यांना पाणी देऊन सुद्धा त्यांनी पाणी प्यायले नाही. म्हणजे इतके तन्मयतेने ते सांगत होते की त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं. आज ह्या हॉलमधनं जाताना माझी प्रॅक्टिस 27 वर्षाची बाजूला ठेवून मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की मी माझ्या परीने हा एक प्रयत्न करेन की साहेबांसारखं कुठल्याही प्रकारचा रेफरन्स टेबलवर न ठेवता माझं मॅटर मी आर्ग्यू करेल आणि न्यायालयाचं काम मी करेल. आपण मला संधी दिली तेव्हापासून मला वाटत होतं बोलावं. धन्यवाद आपण दिलेलं आहे. साहेब, तुमच्याकडनं जाताना मी एकच गोष्ट शिकतोय की पाठांतर काय आणि रोज वाचलं पाहिजे, हे मात्र तुमच्याकडनं शिकवलं. धन्यवाद.